जिच्यामुळे हे जग पाहायची संधी मिळाली तिचा कोणता एक दिवस असू शकत नाही. उलट प्रत्येक दिवस हा तिचा आणि तिच्यामुळेच असतो. जागतिक महिला दिवस दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो. या निमित्त कोल्हापुरातील वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या रणरागिणींशी टीव्ही नेक्स्ट मराठीनं संवाद साधला आणि त्यांनी दिलेला संदेश हा नक्कीच महिलांसाठी संघर्षमय जीवनात उपयुक्त पडेल अशी आशा व्यक्त करूया. नमस्कार, मी जयश्री देसाई, ॲडिशनल SP कोल्हापूर. आज महिला दिनाच्या अनुषंगाने सिद्धगिरी मठावरती महिला जागृती संदर्भात कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. तर या ठिकाणी मी आणि आमच्या महानगरपालिकेच्या आयुक्त हे उपस्थित होतो. मी महिलांसाठी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी कुठेही आपल्यावरती अन्याय होऊ देता कामा नये, अन्याय सहन करता कामा नये. या संदर्भात त्यांना कुठेही पोलिसांची कसलीही मदत लागली तरी कोल्हापूर पोलीस हे त्यांच्या मदतीसाठी सदैव उपस्थित आहे. धन्यवाद. नमस्कार, मी मंजुलक्ष्मी, महानगरपालिका आयुक्त आहे. इथे मी कनेरी मठला आता महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालं. तर मला असं सांगायचं आहे की महिला दिन फक्त एकाच दिवशीसाठी आपण रिस्ट्रिक्ट नाही करायला पाहिजे आणि महिलांचे जे योगदान आहे ते आपण वर्षभर या पूर्ण आयुष्यभर आपण त्यांची आठवण करायला पाहिजे. आणि महिला शक्तीकरणासाठी आता इथे मठाच्या माध्यमातून पण त्यांनी ऑलमोस्ट 300 बचत गटांना त्यांनी आर्थिक आणि बाकीचे सगळे सिस्टमिक सपोर्ट देत आहोत. तसेच बाकी सगळ्या महिलांनी पण त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करायला त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याच्या आणि स्वतःच्या प्राधान्य करून स्वतः प्रायोरिटाईज करण्याच्या पण प्रत्येक महिलांनी बघावा. एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून सगळ्यांना परत एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर लता जाधव, संचालक प्रियास ट्रेनिंग सेंटर कोल्हापूर. 8 मार्च 2025 रोजी साजरा होणाऱ्या महिला दिनानिमित्त सर्वच महिलांना मी शुभेच्छा देऊ इच्छिते. महिला दिन हा खरं तर एक दिवस साजरा करण्यासारखा नक्कीच नाही. महिला ह्या वेगवेगळ्या फील्डमध्ये, अगदी वैद्यकीय असो, शैक्षणिक असो किंवा सैनिकी पेशांमध्ये अगदी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात त्या काम करीत आहेत आणि त्यांचं कर्तृत्व अगदी नाकारण्यासारखं नाही. परंतु प्रत्येक महिलेला ह्या एका पदापर्यंत येण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष म्हणजे त्या महिलेला घडवण्याची एक प्रक्रिया असते असं म्हणायला काही हरकत नाही. माझ्या अगदी बाबतीत म्हणायचं झालं तर मी एज्युकेशन फील्डमध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे की ते आता अतिशय असं उत्तम आणि महिलांसाठी सुरक्षित असं फील्ड मानलं जातं. असं जरी असलं तरी ज्या वेळेला मी MSc किंवा PhD करत होते त्यावेळेला मला काही गोष्टींची नक्कीच अडचणी आल्या आणि त्या अडचणी लिंगभेदाशी रिलेटेड असल्या तरी मी त्याच्यावरती मात करत इथंपर्यंत आले. म्हणजे तो जो जेंडर बायस आहे तो जेंडर बायस मी माझ्यासाठी एक संधी म्हणून घेतलं की मला त्यांच्यापेक्षाही पुढे जाऊन आपलं अस्तित्व आणि आपली प्रतिभा दाखवून द्यायची आहे. आणि ह्या ज्या तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्या महिला दिसतील ह्या महिला नक्कीच अशा सगळ्या प्रकारच्या अडचणींवरती मात करत पुढं आलेल्या आहेत. म्हणूनच त्यांचं जे योगदान आहे ते खूपच अगदी वाखाणण्यासारखं किंवा उल्लेखनीय असं आहे असं म्हणायला हरकत नाही. हे करत असतानाच मला प्रशासकीय कामाची पण आवड निर्माण झाली आणि प्रशासनामध्ये करत असताना शैक्षणिक प्लस प्रशासकीय ह्याच्यामधल्या अडचणी थोड्या वेगळ्या आहेत. पण त्या जर समजून घेतल्या तर महिलांनी न करता येईल असं कुठलं क्षेत्र आहे किंवा फील्ड आहे असं मला वाटत नाही. तर पुन्हा एकदा मी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी अर्चना चौगले, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजची सेक्रेटरी. आमच्या संस्थेमार्फत महिलांना सक्षमीकरण करणं आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ करणं तसेच त्यांच्या सुरक्षतेसाठी वेगवेगळे उपक्रम आम्ही करतो. महिलांच्या सबलीकरणासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या व्यवसायाची माहिती देतो आणि आर्थिक मदत करतो. महिलांच्या सुरक्षतेसाठी गुड टच बॅड टच हे आमचा एक उपक्रम आहे. तो आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध गावामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन त्याचे उपक्रम घेतो. कळी उमलताना किंवा गुड टच बॅड टच हे असे उपक्रम घेतले जातात. या निमित्त मी सर्व महिलांना आवाहन करते की त्यांनी ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. 8 मार्च हा महिला दिन आहे, तर मी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते.
नमस्कार, मी गीता कदम, प्रेसिडेंट इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज डिस्ट्रिक्ट 317. इनरव्हील या संस्थेचा 2024-25चा वर्षीचा मूळ उद्देश आहे सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस. सर्वायकल कॅन्सर अवेअरनेस पसरवून महिलांच्यामध्ये कॅन्सरबाबतची जी भीती आहे, भीतीचं वातावरण आहे, ते आम्हाला समूळ नष्ट करायचं आहे. 8 मार्च ही महिला दिनानिमित्त आमचा क्लब वॉकथॉन ऑर्गनाईज करत आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सर्वायकल कॅन्सर अवेअरनेसबद्दल जागरूकता पसरवणार आहे. जागरूकता म्हणजे लसीकरण, वेळेवर तपासणी, बचावात्मक उपाय याबद्दल जागरूकता वाढवणे हा आमचा मूळ उद्देश आहे. मी महिलांना आवाहन करू इच्छिते की सर्वायकल कॅन्सर अवेअरनेसचे जे काही उपक्रम राबवले जातील त्याला तुम्ही आवर्जून उपस्थित राहावं आणि आपल्या मुलींना सर्वायकल वॅक्सिन HPV वॅक्सिनेट करून सर्वायकल कॅन्सर हा समूळ नष्ट करण्यासाठी मदत करावी. आणि अशा प्रकारे मी जागतिक महिला दिन 8 मार्चच्या सर्व महिलांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. नमस्कार, मी सौ अमरजा अवधूत पाटील, शिवसेना महिला शहर प्रमुख, दक्षिण विधानसभा मतदारसंघ. सर्वप्रथम मी सर्व महिलांना 8 मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरं तर महिला दिन हा काय एक स्पेसिफिक दिवशीच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. रोजचा दिन हा महिला दिनच असतो. तरीसुद्धा आपल्या माध्यमातून मी सर्व महिलांना एक सांगू इच्छिते की आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या माध्यमातून महिला सबलीकरण आणि महिला सशक्तीकरणासाठी यावर्षी आम्ही महिलांना त्यांच्याविषयी असणारे कायदे आणि त्या कायद्यांची माहिती व्हावी यासाठी महिलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आजकाल महिलांना सबलीकरणाचा विषय फार हा मोठा आहे आणि महिलांनी स्वरक्षणासाठी जे धडे हे घेतले पाहिजेत आणि महिलांना घरातून सुद्धा, पालकांकडून सुद्धा छोट्या मुलींना त्या प्रकारे शिक्षण दिलं पाहिजे की त्या आपले रक्षण करू शकतील. धन्यवाद. नमस्कार, मी नम्रता रौनक भोसले, युवती सेना शहर प्रमुख कोल्हापूर. महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जसं महाराष्ट्रीयन महिला चूल सांभाळू शकते, मूल सांभाळू शकते, तसंच आपण बाहेर जाऊन बऱ्याच गोष्टी करू शकतो. आपलं स्त्रीत्व, स्वत्व आणि अस्तित्वसुद्धा सिद्ध करू शकतो. आणि ते स्त्रीत्व सिद्ध करण्यासाठी आपल्याला स्वतः सक्षम होणं गरजेचं आहे आणि ते सक्षमीकरण करण्याची जागृती आपण या महिला दिनानिमित्त करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीच्या महिला दिन विशेष मध्ये आपण काही स्पेशल महिलांना भेटणार आहोत, ज्यांनी आपली चौकट सोडून चौकटीच्या बाहेर जाऊन काहीतरी खास करून दाखवले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या ज्या महिला मैत्रिणी आहेत, ज्यांना उत्तुंग भरारी घेण्याची इच्छा आहे, त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळेल. नमस्कार, आपण आज भेटत आहोत डॉक्टर नुपूर पाटील, ज्या आहेत कन्सल्टंट डर्माटॉलॉजिस्ट. नमस्कार, मी डॉक्टर नुपूर पाटील खळदकर, फाउंडर आणखी कन्सल्टंट डर्माटॉलॉजिस्ट, डर्मा लॅब स्किन हेअर लेझर अँड अँटी एजिंग क्लिनिक कोल्हापूर. तरी मी सर्व माझ्या मैत्रिणींना महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आणि आशा करते की त्या जसं स्वतःच्या परिवाराची काळजी घेतात तशीच ती स्वतःची पण ती काळजी घेतील व आपल्या करिअर, आपली चूल आणि मूल या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करताना स्वतःची तब्येत, स्वतःची केस, हेअर आणि मेंटल हेल्थ याकडे लक्ष देते. मॅडम, तुम्ही आता ह्या क्षेत्रात काम करता, तुमच्याकडे बऱ्याच प्रकारच्या महिला येतात आणि आपण 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. तुम्हाला काय वाटते की हा महिला दिन एका स्पेशल दिवशीने साजरं करणं गरजेचं आहे का? तर याचं उत्तर आहे व नाही अशा दोन्ही याच्यात आहे. आहे तर का आहे याकरता, कारण आताच्या परिस्थितीत सुद्धा इंडियन वुमेन बऱ्याच भागात अशा आहेत जिथे त्या बऱ्यापैकी दुर्लक्ष करतात, त्या स्वतःकडे व समाजसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करतात. तरी आता ह्याकरता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि जे बाकी इतर NGOज आहेत प्लस जे सोशल मीडिया आहे यांनी बऱ्यापैकी वुमेन अपलिफ्टमेंट करता अवेअरनेस क्रिएट केला आहे. तरी आज प्रत्येक वुमेन किंवा प्रत्येक स्त्रीला ही गरज आहे की ती स्वतःहून स्वतःची काळजी घेऊन स्वतः अवेअर होऊन आपली काळजी घेणार, स्वतःचं स्टँड घेणार
आणखी जी इतर मंडळी आपल्याकरता एक अवेअरनेस आणि मदत करतात आहेत त्यांना आपण सहभाग देऊया आणि वुमन अपलिफ्टमेंट करता पुढे काम करूया. तुम्ही या क्षेत्रात येताना तुमच्या बरेच टप्पे राहिलेत, शिक्षण किंवा प्रॅक्टिस करणं, यामध्ये तुम्हाला जे अनुभव आले ते सांगाल का? तर मी स्वतःची स्टोरी सांगते. आय फील जसं इंग्लिशमध्ये म्हणतात बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमेन, तसं बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमेन देर इज अ मॅन अँड अ वुमेन अँड अ होल फॅमिली, जी ती घर सोडून गेल्यानंतर कामावर तिचं मूल, तिचं किचन, तिचं घर हे सांभाळत असते. तर ह्याकरता एक सपोर्टिव्ह हजबंड, सपोर्टिव्ह इन-लॉज, सपोर्टिव्ह पेरेंट्स याची खूप मोठा रोल आहे. तर जर ह्या सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला तर नक्कीच आपण वुमेन म्हणून, स्त्री म्हणून खूप पुढे करिअरमध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि त्याच वेळी आपण आपल्या घरी सुद्धा सगळ्या गोष्टी बॅलन्स करू शकतो. आता महिला हा पूर्वीपासूनची गोष्ट आहे, आता एक कामाचं स्वरूप बदलले, म्हणजे महिला पुरुषांप्रमाणे काम करू शकतात, डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, वकील होतात. पूर्वी असं होतं की त्या शेतामध्ये जायच्या, म्हणजे असंही तिला बाहेरचं आणि घरचं काम हे फार पूर्वीपासून लागतं. आत्ता जे बदललेलं चित्र आहे ह्याच्यात काही वाटतं का तुम्हाला की महिलांसाठी बदललेले चित्र, म्हणजे घरी तिला थोडीफार मुभा मिळते का? तर इट डिपेंड्स की फॅमिली सपोर्ट कसा आहे. तर मेजॉरिटी ऑफ द फिमेल्स आता जसं 7पर्यंत एव्हरीवन, म्हणजे स्त्रिया ज्या एक सिटी लाईफमध्ये आहेत, ज्या आपण वर्किंग आहेत, त्यांचं 7 o'clockपर्यंत वर्किंग असतं. तर त्यातल्या बऱ्याच फिमेल्सला सपोर्टिंग फॅमिली असली तर ते मॅनेज करून घेतात. आणि जर का नसली तर मग त्यांना तेवढा तो स्ट्रगल असतो की 7च्या पुढे जाऊन घरी स्वयंपाक करा, मुलांना बघा. म्हणजे तुमच्यामध्ये हे 50-50 आता सध्या तरी आहे आणि आय जस्ट होप की लवकरच 100% वाढावं. प्रत्येक स्त्री ही कामावून परत गेली का त्यांच्या हजबंडनी, त्यांचे घरचे इतर मंडळींनी त्यांचा सहभाग त्यांना द्यावा की स्वयंपाक असू दे, मुलाचं अभ्यास असू दे, ह्यात इक्वल डिस्ट्रीब्युशन राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सामाजिक सपोर्ट त्यांना मिळाला पाहिजे, ही एक आपली चर्चा झाली. पण तुम्हाला स्वतःला काय वाटतं की महिला म्हणून त्यांनी स्वतःहून पुढाकार काय घेतला पाहिजे? महिलांनी जेव्हापर्यंत स्वतःकरता स्टँड त्या घेणार नाही तेव्हापर्यंत सोसायटीही आपल्याला सहभाग देणार नाही. तर पहिले एज्युकेशन, प्रत्येक महिलेने आपलं ग्रॅज्युएशन, इफ पॉसिबल पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा केलं पाहिजे. त्यानंतर लग्न झाल्यावर आपलं करिअर हे इक्वली आपल्याकरता इम्पॉर्टंट आहे आणि फॅमिली ला सुद्धा हे पटवून दिलं पाहिजे. याकरता त्यांचा सेल्फ एक स्टँड राहिला पाहिजे. आणि थर्ड इज फिनॅन्शियल फ्रीडम. तर प्रत्येक स्त्रीने हे आर्थिक स्वरूपात इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. महिला म्हणून तुम्ही महिलांबद्दल काय सांगाल? तर माझी आई सौ रोहिणी जयंत खळदकर हिने खूप छान 2 ओळी लिहून पाठवल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. तिने लिहिलं आहे की विधात्याने निसर्ग म्हणजेच सृष्टी निर्माण केली, पण त्या सृष्टीला, निसर्गाला सृजनशील बनवणारी क्षमा, दया, मायेची मूर्ती, आभाळाची छाया, प्रचंड शक्ती, स्फूर्तीचा सागर असणारी कलाकृती म्हणजे स्त्री निर्माण केली. विधात्याच्या सर्वश्रेष्ठ कलाकृतीचा सन्मान आपण आज करूया. आदर भावनेने व्यक्त करण्यासाठी जगभरात 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा केला जातो. तरी मी सगळ्या महिलांना आवाहन करते की त्यांनी स्वतःची काळजी घ्या व तुम्ही काळजी घेतल्यावरच पुढची माणसं तुमची काळजी व तुमची व्हॅल्यू करायला लागतील हे जाणून घ्या. तरी आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला थँक्यू. मी रेहाना मुरसल, सेंटर फॉर रेनेसा आणि हिंदुस्तान हमारा संघटनेची मी कार्यकर्ती आहे. भारतामध्ये स्त्रीमुक्तीची चळवळ येऊन 50 वर्षे झाली. या 50 वर्षामध्ये स्त्रियांच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल झालेले आहेत. शिक्षणामध्ये प्रगती झाली आहे, नोकरीमध्ये सुद्धा स्त्रियांचं प्रमाण वाढलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण मुस्लिम समाजामध्ये शिक्षण आणि नोकरी याबाबतचे प्रयत्न कमी झालेले दिसत आहेत. यासाठी संघटन आणि व्यक्ती हा काम करत आहेत,
पण मुस्लिम समाजापर्यंत अजून तो विचार आलेला नाही आहे आणि स्त्री संघटनेने सुद्धा आत्तापर्यंत तो विचार आणलेला नाही आहे. म्हणून सेंटर फॉर रेनेसाच्या मार्फत आम्ही स्त्रियांच्या विचारामध्ये बदल घडवून आणण्याचं काम करतो आहे. मग त्याच्याबद्दल त्यांच्या आरोग्याबद्दल, शिक्षणाबद्दल, त्यांच्या स्वातंत्र्याबद्दल या सगळ्यांच्या बाबतची आम्हाला जागरूकता करायची आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या 8 मार्चचं औचित्य साधून मला असं अपील करायचं आहे की मुस्लिम स्त्रियांनी आता एकत्र येणं काळाची गरज आहे. शिकलेल्या व मध्यम कुटुंबातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी असंघटित क्षेत्रातल्या स्त्रिया आणि शिक्षणाचा अभाव असणाऱ्या स्त्रिया यांच्यासाठी त्यांनी काम करावं असं मी त्यांना अपील करते. कारण मुस्लिम समाजाला ह्याची खूप सारी गरज आहे आणि आजची परिस्थिती बघता ही सगळी दंगल, तर याच्यामध्ये स्त्रिया, सगळ्या समाजातल्या स्त्रिया आणि मुलं ह्याचे हाकनाक बळी पडतात आणि ह्याचा जो परिणाम आहे ना तो खूप फिजिकली आणि सायकोलॉजिकल लाँग टर्ममध्ये राहतो. आणि ह्यासाठी मग सरकारने खरं तर सुरक्षेची व्यवस्था घ्यायला हवी, सपोर्ट सिस्टीम त्यांच्यासाठी म्हणून मेंटली आणि फिजिकली अशा दोन्ही गोष्टींसाठी ठेवावी असं वाटतं. आणि महिला आयोगानं सुद्धा ह्याच्या बाबतीत खूप चांगल्या कार्यक्षमतेनं काम करावं असं इच्छा व्यक्त करते.